पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची खरं तर मागील 4 ते 5 दिवसांपासून चर्चा सुरू आहे। आपण पाहिलं असेल कोट्यावधी रुपयांची ही जागा अवघ्या काही कोटीत विकल्याचा आरोप केला जातोय। याच्यामध्ये खरं तर प्रामुख्याने नाव आलं भाजपचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आणि त्यांच्या संदर्भात काही बिल्डरांचं। मात्र मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं, तरी सुद्धा या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप जे आहे ते थांबत नाहीत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर मागील अनेक दिवसांपासून खरं तर या प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करताना दिसत आहे। मात्र ज्या प्रकरणावरून हे राजकारण पेटलं, आरोप प्रत्यारोप होत आहेत, ती जागा नेमकी काय आहे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मी आता आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या या प्रचंड मोठ्या आणि प्रशस्त अशा या जागेत। हीच ती जागा आहे ज्या जागेवरून मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। माझ्यासोबत अक्षय जैन आहेत, ज्यांनी सुरुवातीपासून या मुद्दा जो आहे तो लावून धरला आणि आज पाहिलं असेल हा मुद्दा जो आहे तो मोठ्या स्तराला गेला आणि आता या जागेचा जो काही व्यवहार आहे तो व्यवहार रद्द करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती जैन समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक असतील किंवा जैन मुनी असतील यांच्याकडनं देखील केली जाते। अक्षय, स्वागत आहे लोकमतमध्ये। काय सांगशील या संपूर्ण जागेवरून मागील काही दिवसापासून आपण पाहिलं असेल राजकारण सुरू आहे, पुण्याचे खासदार ते देखील अडचणीत सापडले आहेत, तर नेमका या जागेचा इतिहास काय आहे? किरणजी, पुणे शहरातील या मध्यवर्ती भागात आपण बघितलं असेल कुठंच आपल्याला पक्षी असं आवाज येत नाही। बरोबर, इथं तुम्हाला या परिसरात सर्वात पक्षी दिसत आहेत, पक्ष्यांचा आवाज येतोय वगैरे। 1958 मध्ये ही जी जागा आहे शाह म्हणून गृहस्थ आहेत त्यांच्याकडनं घेण्यात आलेली आणि ही जागा ट्रस्टने घेतलेली। 58 पासून 61 मध्ये इथं विद्यार्थी पहिल्यांदा आलेले राहायला आणि 235 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी त्यावेळेस सुरुवात केलेली आणि आजही ती 235च लिमिट त्यांनी ठेवलेलं। साधारण दरवर्षी एक 900 ते 1000 च्या जवळपास मुलांचे ऍप्लिकेशन येतात आणि त्याच्यातून ते पर्सेंटेज नुसार टक्केनुसार त्यांना ते कट ऑफ असतो आणि तशी ते ऍडमिशन मिळत असते। तर आतापर्यंत इथून बरेचसे चार्टर्ड अकाउंटंट्स असतील, सीए आहेत, बिल्डर आहेत, व्यावसायिक आहेत, आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर आहेत, काही IAS IPS अधिकारी आहेत, आता इथे एक उपस्थित आहेत ते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मधले अधिकारी आहेत, काही कलाकार आहेत। तर खूप मोठी फळी या हॉस्टेलमध्ये तयार झालेली आहे आणि हा सर्व ते समाजात वावरत आहेत। मी खरं तर यांनी ज्या हॉस्टेलचा उल्लेख केलाय ती हॉस्टेलची इमारत तुम्ही पाहू शकता, अतिशय प्रशस्त आणि भली मोठी अशी जवळपास 200 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था होती। 235 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था खरं तर या ठिकाणी करण्यात आली होती। आणि आताच अक्षय यांनी सांगितल्याप्रमाणे जैन समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक असतील किंवा अनेक ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नावलौकिक कमावला ते विद्यार्थी याच हॉस्टेलमध्ये कधी काळी शिकून गेले। मात्र हीच हॉस्टेलची इमारत जी आहे ती जीर्ण अवस्थेत आहे असं सांगून या जागेचा सौदा केला गेला। ज्यावेळेस धर्मादाय आयुक्तांकडे ट्रस्टने परवानगी मागितलेली की आम्हाला जे इथं रिडेव्हलपमेंट करायची आहे तर त्याला एक कारण लागतं की तुम्ही रिडेव्हलपमेंट कोणत्या बेसिसवर, काय कारण आहे। आता तुमच्या समोर कॅमेरा, तुम्ही इथं बघा, इथं कोणती बिल्डिंग जीर्ण अवस्थेत, कोणता भाग म्हणजे एखादं पिलर असेल किंवा काय असेल ते जीर्ण अवस्थेत किंवा तो पडीक आहे वगैरे, तर त्यांचं म्हणणं असं होतं की ही पडीक कधी जर मुलांवर पडली किंवा जर इथं धोकादायक इमारत आहे। आता धोकादायक सारखी ही परिस्थिती कुठंच नाहीये, ही दगडी इमारत आहे। आता बाहेर गेलेलं प्लास्टर वगैरे, पण दगडी इमारत। आणि 1 वर्षापूर्वी ट्रस्टच्याच एका ट्रस्टीने सांगितलेलं ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड की आपली इमारत इतकी स्ट्रॉंग आहे की 50-100 वर्ष याला काही होणार नाही। आणि 1 वर्षापूर्वी नाही, जानेवारी महिन्यात आणि फेब्रुवारी महिन्यात ते अर्ज करतात चॅरिटीकडे की आमची इमारत जी ती जीर्ण अवस्थेत आहे, कृपया याला परवानगी द्यावी। मग जेव्हा या इमारतीचा व्यवहार झालाय त्या ठिकाणी त्यावेळेस या ठिकाणी विद्यार्थी राहत होते, त्या विद्यार्थ्याचं काय झालं? ते विद्यार्थी पुढे गेले? शेवटची जी आहेत मे महिन्यात हे सर्व खाली करण्यात आलेलं। जे विद्यार्थी होते त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, इथं 3 वर्ष काम सुरू राहील आणि इथं बिल्डिंग वगैरे येणार आहे आणि पुढे जे आहे त्या साईडला 150 मुलांचं एक हॉस्टेल होणार आहे म्हणून। पण आता नेमका आक्षेप काय आहे? आता बघितलं काही दिवसापूर्वी एक मोठा मोर्चा देखील निघाला होता, राजू शेट्टी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते, याशिवाय जैन समाजातील मुनी असतील किंवा नागरिक देखील मोठ्या संख्येनं या मोर्चात उपस्थित होते। तर नेमका आक्षेप काय तुमचा? ही जागा जी आहे खरं तर जे ट्रस्टी आहेत त्यांच्या संमतीनेच हा संपूर्ण जागेचा व्यवहार झाला, तर तुमची मागणी काय आता नेमकी? किरणजी, मी लोकमतच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे कुंपण आणि आमच्याच कुंपणाने शेत खाल्लेलं आहे। म्हणजे हे ट्रस्टींनी जे आहेत हे सर्व गडबड केलेली पैशांच्या हवासापोटी आणि हे त्यांची जी प्लॅनिंग म्हणजे त्यांची जी तयारी होती आता 2-4 महिन्यातली नव्हती, ही त्यांनी नोव्हेंबर 2023 21 नोव्हेंबरला यांनी इंटरव्ह्यू दिलेला होता ET Now वर की आम्हाला
आमच्या इंडस्ट्री त्यांची जी इंडस्ट्री आहे वालचंद इंडस्ट्री ती शेअर लिस्टेड कंपनी आहे. अच्छा. तिथं शेअर मार्केट डाऊन म्हणजे ते शेअर मार्केट त्यांचं रेट कमी भाव कमी वगैरे आणि कंपनी लॉसमध्ये चाललेली आहे. तर तुम्ही तुमच्याकडे पैशांची व्यवस्था कशी होणार आहे. तर ते म्हणतात की पुढच्या येणाऱ्या 1.5 वर्षात आमच्याकडे 230 कोटी रुपये येणार आहेत. आता हे 230 कोटी रुपये जे ते इकडनंच ते तिथं ट्रान्सफर करणार होते. म्हणजे साधारण वर्ष 1.5 वर्षापासून सुरू होतं प्लॅनिंग. हो म्हणजे मोर दॅन 2 इयर्स पूर्ण प्लॅनिंग चाललेलं. ओके. त्यांनी बरोबर हळूहळू कोणाला लक्षात न येऊ देता त्यांनी सर्व घडून आणलेलं. म्हणजे साधारण हा संपूर्ण जागेचा परिसर 3 एकर आहे किंवा किती आहे. 3 एकरपेक्षा जास्त आहे. 1,30,000 फूट आहे. ओके. साधारण 3 एकरपेक्षा जास्त हा परिसर आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्या तुम्ही डाव्या बाजूला पाहत असाल इथं एक मंदिर आहे. खरं तर हे जैन मंदिर जैन समाजातील अनेकांचं काय म्हणतो श्रद्धा असलेलं मंदिर आहे. अनेक ठिकाणी येत असतात. मात्र जेव्हा या जागेचा संपूर्ण सौदा झाला तेव्हा हे मंदिरच या ठिकाणी नाही असं दाखवण्यात आलं होतं. हा नेमका काय प्रकार आहे. ज्यावेळेस या वसतिगृहाची म्हणजे हॉस्टेलची स्थापना झालेली त्यावेळेसच म्हणजे हे बनवलेलं त्यावेळेसच मंदिरची स्थापना झालेली आणि परवानगी ज्यावेळेस मागितली त्यावेळेस कुठंच डॉक्युमेंटवर मंदिराचा उल्लेख नव्हता. अग्रीमेंट टू सेलमध्ये सुद्धा मंदिराचा उल्लेख नव्हता. प्रेयर हॉल तर प्रेयर हॉल वरती आहे. परंतु ज्यावेळेस समाजाकडून प्रेशर सुरुवात झाली समाजाकडून ज्यावेळेस आंदोलनं मोर्चे यायला लागलेत माझी विद्यार्थी सर्व सोबत यायला लागलेत मग सर्व ही जण रस्त्यावर आल्यामध्ये त्यांनी म्हणले की सेलिटमध्ये त्यांनी उल्लेख केला की इथं मंदिर आहे आम्ही तसंच ते ठेवणार आहोत. म्हणजे तुम्हाला सांगतो वैशिष्ट्य काल चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये काल 3 इन्स्पेक्टर इथं आलेले आहेत. त्यांनी अक्षरशः देवाची मोजणी केली किती सेंटीमीटर किती फूट किती इंच आहे म्हणजे याच्यापेक्षा मोठी शोकांतिका ह्या राज्यात नसावी. परंतु ते आम्हाला काल बघावं लागलं म्हणजे दिस इज द वर्स्ट थिंग विच वी हॅव एव्हर सीन. ओके. परंतु तुम्ही जेव्हा याविषयी आवाज उठवण्याला सुरुवात केली मोर्चा झाला त्यानंतर आम्ही पाहिलं असेल अनेक जैन समाजातील नागरिक जे आहेत ते समोर येऊ लागले आहेत. हे प्रकरण पुन्हा एकदा धर्मादाय आयुक्तांकडे केलं. या व्यवहाराला स्थगिती दिली. आता या संपूर्ण प्रकरणाचं सद्यस्थितीला काय आहे. धर्मादाय आयुक्तांकडे आम्ही गेलेलो आणि त्यांनी आम्हाला स्टेटस को आता तात्पुरता स्थगिती जैसे थे म्हणजे इथं काहीच डेव्हलपमेंट होणार नाही काहीच म्हणजे आमच्याकडनंही नाही आणि बिल्डरकडनंही नाही. तर 28 तारखेला तर आमची हिअरिंग आहे. 28 तारखेला समोरचे जे ट्रस्ट आहेत बिल्डर आहेत तेही त्यांची बाजू मांडतील आणि आम्ही आमची बाजू ताकदीने मांडणार आहोत की हा व्यवहार कसा इलिगल पद्धतीने करण्यात आलेला आहे त्यामुळे तो रद्द करण्यात यावा. आणि तसंच परत पुढच्या महिन्यात 13 तारखेला जे नोव्हेंबरला हायकोर्टात आमची हिअरिंग असणार आहे. ओके. पण हा लढा आम्ही शेवटपर्यंत ठेवू म्हणजे आमचा उद्देश एकच आहे का ही जी सेलडीड आहे हे पूर्णपणे व्यवहार रद्द करण्यात यावा. तर आपण पाहू शकता मागील काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेची जी चर्चा होती तो हा या जागेचा संपूर्ण इतिहास आहे. खरं तर आम्ही तुम्हाला हे मंदिर दाखवलं असतं मात्र मंदिरात आता एक धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. अनेक नागरिक जे आहेत या कार्यक्रमासाठी बसलेले आहेत त्यामुळे तिकडे जास्त जाता येणार नाही. मात्र मागील काही दिवसापासून पुण्यात सुरू असलेल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचा हा इतिहास आहे जो सर्व लोकांपर्यंत जाणं गरजेचं होतं. पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ.